नमस्कार. आता आपण आहोत वारजे पॉप्युलर नगर प्रभाग 32 मध्ये, वारजे रामनगर भागामध्ये. आताच या ठिकाणी अनिताताई शिंगाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. एससीच्या कॅन्डिडेट आहेत, त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढतायत. आणि जर किटलीवाला पंतप्रधान होऊ शकतो, चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, तर मी नगरसेविका का नाही, अशा प्रकारच्या भावना घेऊन ताई निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात. ताई, काय सांगाल, काय भावना? आणि मी स्थानिक उमेदवार म्हणून उभी राहते, रामनगर मधले स्थानिक आहे. तर मला बरंच काही राजकारणाची माहिती आहे, त्याच्याबद्दल मी उभी राहते. पण मला प्रत्येक पक्षाने मला नाकार दिलेला आहे. मला पक्षाने कुठल्याही स्वीकारलं नाही तिकीट. पक्षाने मला पूर्णपणे नकार दिलेला आहे. प्रत्येक पक्षाला मी हात जोडले, पण प्रत्येकाने मला नकार दिलेला आहे. त्याच्यामुळं मला अपक्ष लढायचंय. मला समाजकार्य, ह्या रामनगरचा विकास घडवायचाय, समाजकार्य करायचंय आणि मला पूर्ण माझ्या महिला बंधू भगिनींना पुढे न्यायचंय. म्हणजे मी स्थानिक उमेदवार आहे, मी स्थानिक रामनगर मध्ये राहणार आहे, तरी सुद्धा आम्हाला पक्षाने स्वीकारलेलं नाही. 35 वर्ष झालं मी सर्व कामं करत आलेले. माझे जवळजवळ 25-30 बचत गटाची सेविका म्हणून मी या भागामध्ये काम करते. मला पूर्णपणे प्रत्येक एरियाची, प्रत्येक घरामधली अडचणी मला माहिती असून म्हणजे असं वाटतं की मला हे लोक सहकार्य करणार आहेत आणि करणारच आहेत. माझी असं इच्छा आहे की मला एकदा तरी मी नगरसेवक होईल आणि मला ह्या रामनगरचा विकास घडवायचाय. मला महिलांना पूर्ण काही करून दाखवायचंय. काय काय कामं प्रामुख्याने निवडून आलात तुम्ही, तर प्रामुख्याने पहिली कामं कोणती चालू करणार, कोणत्या कामांवर तुमचं लक्ष असणार? माझं पहिलं लक्ष असं की मुलांची शाळा 7-8वी पर्यंत आहे, तर मला ती 10वी ते 12वी पर्यंत मला इथं महानगरपालिकेचे कॉलेज किंवा शाळा पाहिजे. त्याच्यामुळं मी हे काम करू शकते. दुसरं काम म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिक, विधवा, अपंग सर्व जे आहेत त्यांची मला पेन्शन चालू करणं गरजेचं आहे. ते माझ्या म्हणजे अंतःकरणामधून मी ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, ते मला पूर्ण करायचे आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणलं तर मला ज्या घरामध्ये अडचणी आहेत, जी मी स्थानिक राहते, माझ्या घरात जे प्रॉब्लेम आहेत तेच माझ्या इतरांच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहेत, ते मला पूर्णपणे दूर करायचे आहेत. प्रत्येक घरामधला व्यक्ती एक तरी शिकून त्यांचं असं म्हणजे अशी इच्छा असते की बाबा सरकारी सर्व्हिस आपल्याला पाहिजे असते, पण ती कोणालाच नाही येत. तर ते माझी इच्छा आहे की ते प्रत्येक घरामध्ये कुठलं तर काहीतरी झालं पाहिजे. नागरिकांना काय आव्हान करा? तर माझं चिन्ह आहे की बाबा केटलीच आहे. मी अपक्ष म्हणून उभी राहत आहे. मला पक्षाने तिकीट नाही दिलं तरी पण मी लढू शकते. तुम्ही मला सहकार्य करा आणि 3 मतदान तुम्ही कोणालाही करू शकतात आणि मला एक माझ्यासाठी एससी मध्ये जी मी आहे ती मला तुम्ही करायला पाहिजे, हे मी आवाहन करते. चहावाला पंतप्रधान होऊ शकतो. मी आज 10 रुपयाचा कप मी 10 वर्ष झालं विकते. माझा मुलगा आणि मी विकतो. तरी पण मग मी का नगरसेवक नाही होऊ शकत?